मुंबई म्हाडा मंडळाची जी 5,000 घरांची लॉटरी आणि पुणे मंडळाची जी 3,000 घरांची लॉटरी ती येणाऱ्या मार्चमध्ये येणार आहेत. असे आपण खूप सारे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. जे आर्टिकल आलेले होते, जे दैनिक लोकसत्तामध्ये, लोकमतमध्ये. पण आता आपल्याकडे अशी बातमी आलेली आहे, की जी म्हाडा मंडळाची मुंबई तेथील जे 2,343 जी घरं आहेत गोरेगावमधील, त्या या येणाऱ्या 5,000 घरांच्या लॉटरीमध्ये याचा सहभाग होणार नाही, याची माहिती आपण आज पाहणार आहोत. कोणते कारण आहेत? त्यानंतर कोणते लोकेशन असणार आहेत? याची माहिती आता पुढे पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम आपण पुणे म्हाडा मंडळाची जी 4,186 घरांची जी लॉटरी झाली, जो लकी ड्रॉ सुरू होता, तेथील जे म्हाडाचे जे अध्यक्ष आहेत, पुणे मंडळाचे जे शिवाजीराव आढळराव पाटील सर त्यांनी सांगितलेलं आहे, की येणारी जी अपकमिंग लॉटरी आहेत, ही मार्चमध्ये असणार आहेत आणि येणारी अपकमिंग लॉटरीमध्ये जे निर्माणधीन प्रोजेक्ट आहेत, जे 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना, इथे घरं उपलब्ध असणार आहेत. 3,000 घरांची लॉटरी येणार आहेत. मार्चच्या याच्यामध्ये ही लॉटरी येणार आहेत. बघा साईडला ही बातमी आलेली आहे. ती पण याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि मुंबई म्हाडा मंडळाची जी 5,000 घरांची लॉटरी निघालेली होती, त्याच्यामधील जे गोरेगावमधील जे घरे आहेत, पत्राचाळ पुनर्विकासामधील जी घरे होती, त्या घरांची लॉटरी आता याच्यामध्ये उपलब्ध होणार नाही. आता ही बातमी आलेली आहे. ती बातमी आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला आपण त्या बातमीकडे आता जाऊ. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगरातील घरांचे काम पूर्ण होण्यासाठी 4 वर्ष व त्याच्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. गोरेगावमधील जे घरं बनत आहेत, त्याला जवळपास 4 वर्षाचा टाइम जाणार आहे. म्हणून ह्या लॉटरीमध्ये ही घरे उपलब्ध नसणार आहे. त्यानंतर या वर्षभरात पूर्ण होणाऱ्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे 2,343 घरांच्या सोडतीसाठी इच्छुकांना पुढील सोडतीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. येणारी मुंबई म्हाडा मंडळाची जी घरं आहेत, त्या घरांमध्ये जी अशीच घरं समाविष्ट होणार आहेत, की जे 1 ते 2 वर्षामध्ये रेडी होणार आहेत आणि त्यांना पोझिशन मिळणार आहेत. पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला विक्री घटकांअंतर्गत उपलब्ध झालेल्या 4 भूखंडांवर 2,343 घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या निर्माणधीन प्रकल्पामध्ये जे आगामी सोडतीतील जे 2026च्या आगामी सोडतीतील 2,343 जी घरे आहेत, त्यांचा समावेश करण्याची तयारी सुरू होती. मात्र ही घरे आगामी सोडतीतून वगळण्यात असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर सर यांनी दिलेली आहे. आर्टिकलमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही बातमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला गोरेगावमधील जी लॉटरी येणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकत नाही, अशी बातमी आपण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न निर्माण असतील तर कमेंट करा, उत्तर देऊ. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.